तुमचंही एखाद्यावर जीवापाड प्रेम असेल पण अशा व्यक्तीला त्याची जाणीव नसेल तर त्या व्यक्तीला शब्द न वापरता तुमच्या प्रेमाची जाणीव करून कशी द्याल, त्या व्यक्तीच्या मनामध्ये पश्चातापाची आग निर्माण कशी कराल, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावा लागेल। बऱ्याचदा लोक म्हणतात की प्रेम म्हणजे फक्त दुःख आणि हृदय तुटणं असतं, पण खरं तर हे खरं नाही। जर तुम्हाला वाटत असेल की प्रेमात पडल्यावर नेहमीच हृदय तुटतं, पण कदाचित तुम्ही प्रेमात हुशारीने वागण्याची गरज असते हे तुम्ही शिकलाच नसाल। प्रत्येक प्रेमाचा शेवट हा वाईटच होईल असं नसतं बरं का। यासाठी तुम्हाला प्रेम करण्याची आणि देण्याची ही पद्धत ही बदलावी लागेल। आपल्या भावनांना बेभान होऊन वर्षाव करण्याऐवजी स्मार्ट बना। एखाद्याच्या मागे धावण्याऐवजी त्यांना असं वाटू द्या की ते तुम्हाला हळूहळू गमावत आहेत, पण त्यासाठी तुम्हाला एकही शब्द बोलण्याची गरज नाही बरं का। मी तुम्हाला काही खास टिप्स ज्या शेवटपर्यंत सांगणार आहे त्या तुम्ही नक्की ऐका, त्या वापरण्याची गरज देखील तुम्हाला आहे। आणि हा व्हिडिओ फक्त मुलींसाठी नाही तर दोघांसाठीही समर्पित आहे। तुमचे मित्र असो, प्रेमातील व्यक्ती असो, न तुटता प्रेम करणं याचं सोपं आणि प्रभावी मार्गदर्शन आज आपण पाहणार आहोत। आयुष्यात प्रेमाचं नातं अधिक सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। पहिली गोष्ट म्हणजे द मॅजिक ऑफ ग्रॅटिट्यूड एनर्जी विथड्रॉल। हळूहळू ऊर्जा कमी करण्याची जादू म्हणतात त्याला। प्रेमात हुशार असण्याचा पहिला नियम म्हणजे हळूहळू तुमची ऊर्जा कमी करणे। याचा अर्थ अचानक गायब होणे नाही बरं का, किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करणेही नाही, तर हा एक स्मार्ट गेम आहे। यात तुम्ही शांतपणे आणि विचारपूर्वक तुमची उपस्थिती ही थोडी कमी करता। टीव्ही सिरियलमध्ये दाखवल्याप्रमाणे लगेच थंड होण्याऐवजी तुम्ही नातं तोडत नाही, फक्त तुमची ऊर्जा थोडी हलकी करता। हे करण्यासाठी तुम्ही जर रोज मेसेज करत असाल तर आता 2-3 दिवसांनी करा। मेसेज पाहताच लगेच उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ घ्या। हे गर्विष्ठपणासाठी नाही बरं का, तर तुमचा वेळ आता अधिक मौल्यवान झाला आहे हे दाखवण्यासाठी आहे। तसेच तुम्ही त्यांनाच पूर्ण लक्ष देत असाल तर आता तुमची ऊर्जा तुमच्या कामात, ध्येयांकडे आणि इतर गोष्टींमध्येही गुंतवा। तुमच्या आयुष्यात इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे त्यांना जाणू द्या। यामागे एकच उद्देश आहे, त्यांना तुमच्या नसण्याची पोकळी जाणवेल आणि त्यांना स्वतःलाच प्रश्न पडायला लागेल की काय बदलले, पूर्वीसारखं का नाही। तेव्हाच त्यांना तुमची खरी ओढ लागेल, तुमच्या शरीरासाठी नव्हे तर तुमच्या आत्म्यासाठी, तुमच्या उपस्थितीसाठी आणि त्यांना सवय झालेल्या तुमच्या लक्षणांसाठी। तुमचा मेसेज जो कधी त्यांच्यासाठी श्वासासारखा होता तो आता सोन्यासारखा दुर्मिळ बनेल। जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा हुशारीने कमी करता तेव्हा तुमचे मौल्य वाढते। यासाठी तुम्हाला काहीही स्पष्टीकरण देण्याची किंवा मागण्याची गरजही नाही। तुम्ही त्यांच्यापैकी जास्त स्वतःवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही त्यांच्या नजरेत अधिक मौल्यवान बनता। लक्षात ठेवा, जी गोष्ट नेहमी उपलब्ध असते तिची किंमत लोकांना कळत नाही, तिचं महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा ती हरवते। हे सर्व करताना सभ्य आणि विनम्र राहा। हे सूड घेण्यासाठी नाही बरं का, तर तुमचा आत्मसन्मान जपण्यासाठी आणि तुमची ऊर्जा संरक्षित करण्यासाठी असतं। द मिरर मेथड, आरसा पद्धत। दुसरी पद्धत म्हणजे प्रेम आणि काळजीच्या भावना सुंदर असल्या तरी हुशारीने प्रेम करणं म्हणजे आपल्या भावनांचा बेभान होऊन वर्षाव करणं नाही। या आरसा पद्धतीमध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वागण्याची नक्कल करता। हे सुडापोटी नसून तुमच्या आत्मसन्मानासाठी आणि तुमच्या स्पष्ट मर्यादा दाखवण्यासाठी आहे। म्हणजे जर ते तुम्हाला प्रेम आणि आदर देत असतील तर तुम्हीही तेच द्या, पण जर ते तुम्हाला अचानक थंड झाले असतील किंवा त्यांच्या वागण्यात बदल जाणवला असेल तर तुम्हीही तुमची ऊर्जा हळूहळू मागे घ्या आणि थंड व्हा। हे हट्टीपणाचं नाही, तर तुम्ही त्यांच्याशी आरशासारखं वागता हे या नैसर्गिक मानसिकतेतून होतं। यामुळे त्यांना कळेल की तुम्ही कोणासाठी धावत आहात, तर तुम्ही एक स्वाभिमानी व्यक्ती आहात। मानवी स्वभाव अशाच लोकांचा आदर करतो ज्यांच्या स्पष्ट मर्यादा असतात। तुम्ही त्यांना शिक्षा करत नाही, तर त्यांना तुमच्याशी कसं वागावं हे शिकवता। लक्षात ठेवा, आरसा असणं म्हणजे नेहमी थंड किंवा खोटं वागणं नव्हे। नैसर्गिक पण हुशार राहा। जे तुम्हाला ऊब देतात त्यांच्याशी उबदार राहा, जे विनाकारण थंड वागतात त्यांच्याशी तुम्हीही थंड राहा। यामुळे तुम्ही स्वतःचे, तुमच्या ऊर्जेचे आणि तुमच्या आदराचे संरक्षण करता आणि त्यांना तुमच्या महत्त्वाचं भान राहतं। ही पद्धत नात्याच्या सुरुवातीला वापरू नका। जेव्हा तुम्ही एखाद्याला नुकतंच ओळखायला सुरुवात करत असाल तेव्हा तुम्ही जास्त प्रयत्न करणं स्वाभाविकच आहे। आरसा पद्धत तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा नातं प्रत्यक्षात सुरू झालेलं असतं। काही जण याला खेळ म्हणतात, पण हे खेळणे नाही, तुम्ही एक पुरुष म्हणून सन्मानाने जगत आहात हे दाखवणे आहे। कारण जेव्हा कोणी तुमच्याशी थंडपणे वागतं आणि तुम्हीही तसेच वागता तेव्हा याचा अर्थ तुम्ही सन्मानाने जगत आहात असा होतो। तिसरं म्हणजे कॅल्क्युलेटेड म्युस्किटी, गूढता राखणे। प्रेमात हुशार असण्याचा तिसरा नियम हाच आहे, मोजून मापून गूढता राखणे। याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीतरी लपून ठेवाल,
तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक तपशील 24 तास लाईव्ह शेअर करण्याची गरज नाही बरं का. बरेच लोक विचार करतात की सगळं काही शेअर केल्याने जवळ येतात, पण खरं तर मर्यादेशिवाय जास्त जवळीक आकर्षण कमी करते. खरी गोडता म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण करणे. त्यांना वाटू द्या की त्यांना तुम्ही अजून पूर्णपणे मिळाले नाही, जणू काही ते गंमतशीर आहेत, गोडेच आहात सोडत आहात. तुम्ही हे असं करू शकता, तुमच्या दिवसाबद्दल थोडं बोला, पण फक्त 30% कथा सांगा आणि बाकी 70% त्यांच्या कल्पनाशक्तीवर सोडा. उदाहरणार्थ, आजचा दिवस खूप छान होता, काही मस्त गोष्टी घडल्या असं म्हणून शांत राहा. यामुळे त्यांना उत्सुकता वाटेल की काय घडलं असेल नेमकी याच्या आयुष्यात, कोणासोबत होता हा, आनंदी का आहे. मानवी स्वभाव असाच आहे, जेव्हा त्याला वाटते की तो तुम्हाला पूर्णपणे समजत नाही तेव्हा तो तुमच्याकडे अधिक आकर्षित होतो. गूढता एक चुंबन बनते जी तुमच्याबद्दल जास्त विचार करायला त्यांना लावते. जेव्हा थोडी थोडी गूढ असते तेव्हा तुमचे मूल्य वाढते, तुमची ऊर्जा जपली जाते आणि तुमचा दिवस सर्वांसाठी उघड होतो. समुद्रासारखे वरून शांत दिसणारे पण आतून खोल रहस्य असलेली गूढता ही एक काल्पनिक अशी गोष्ट आहे जी जीवनामध्ये प्रत्येकाला जमलीच पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी करू शकतो ज्या समोरच्यापासून लपूही शकतो, असं त्याला समोरच्याला भासू द्या. त्या व्यक्तीला तुमच्याबद्दलची आकर्षणता ही त्याला स्वतःला वाढू द्या की या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेमकं असं काय घडतंय की त्यामुळे ही व्यक्ती आता खूप आनंदी राहायला लागली आहे. अशा अनेक प्रश्नांनी त्या व्यक्तीला भांबावून सोडा की त्या व्यक्तीला फक्त तुमच्या विचारांनी गुरफटून टाकेल आणि ती व्यक्ती फक्त तुमचा विचार करायला लागेल, तुम्हाला चाचपडायला लागेल, तुम्हाला शोधायला लागेल, तुमच्या जीवनामध्ये नेमकं असं काय घडते या गोष्टींचा विचार करायला लागेल. प्लॅनिंग द फिअर ऑफ लॉस. हरवण्याची भीती निर्माण करा. पुढचा मुद्दा म्हणजे लोकांना प्रेमापेक्षा गमावण्याची भीती जास्त असते. ही भीती नवीन काहीतरी मिळवण्याच्या इच्छेपेक्षा खूप मजबूत असते बरं का. म्हणूनच तुम्हाला ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजवायची आहे. हे करण्यासाठी तुम्ही अचानक थंड किंवा दूर होऊन जाऊ नका. त्यांना असं वाटू द्या की तुम्ही नेहमी उपलब्ध नाही. 24 तास ऑनलाईन बसण्याऐवजी तुमच्या आयुष्यात त्यांच्यापेक्षाही जास्त महत्त्वाच्या गोष्टी असाव्यात. व्यस्त राहा, आपलं आयुष्य जगा, मित्रांसोबत बाहेर जा, नवीन गोष्टी करा, प्रवास करा, जे आवडतं ते करा. त्यांना तुम्हाला त्यांच्याशिवाय आनंदी आणि यशस्वी दिसू द्या. तेव्हा त्यांना वाटू लागेल की तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्यांची गरजही नाही. ते विचार करतील, तो माझ्याशिवाय आनंदी आहे तर मी काही केलं नाही तर त्याला गमावू शकते का. अशा अनेक तुम्ही त्यांच्या मनात खोलवर स्पर्श करता, धमक्या न देता किंवा नाटक न करता. लक्षात ठेवा, काही शब्द न वापरता आपण लोकांच्या भावनांशी खेळत नाही तर आपले मानक वाढवत आहोत. हे असं जीवन आहे जे आदरास पात्र आहे. ज्यांना यात सामील व्हायचं आहे त्यांचं यात स्वागतच आहे, ज्यांना नाही ते मागे राहतील आणि पश्चातापच करतील. कॉम्पिटेटिव्ह बेस्ड मोटिवेशन. स्पर्धेवर आधारित प्रेरणा. हरवण्याची भीती मनात रुजल्यावर प्रेमात हुशार असण्याची शेवटची युक्ती म्हणजे स्पर्धेवर आधारित प्रेरणा शांतपणे निर्माण करणे. माणूस त्यांच्यावर प्रेम करतो ज्यांच्यासाठी खास असतो. एकमेव वाटायला आवडतं, पण कधीकधी लोक नात्यात खूप आरामदायी होतात आणि विसरून जातात की काहीही कायमस्वरूपी नसतं. अशा वेळी ही स्पर्धेवर आधारित प्रेरणा कामाला येते. हे जळफळाट दाखवण्यासारखे किंवा बालिशपणाचं वागणं नाही, तर मोठ्या आणि समजूतदार माणसांसारखं वागणं आहे. तुम्ही त्यांना मुद्दाम चिडवत आहात नाही, याउलट तुम्ही प्रौढपणे वागता. तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतात, जे तुम्हाला प्रेम करतात, समजून घेतात, प्रेरणा देतात, अशा लोकांसोबत तुम्ही वेळ घालवता. तुम्ही त्यांच्याबद्दल सहज बोलता. यामुळे तुम्ही अप्रत्यक्षपणे समोरच्या व्यक्तीला सांगता की मला महत्त्व दिलं जाते आणि जर तुम्ही मला महत्त्व दिलं शकला तर समजून घेणारे इतरही लोक आहेत. ही युक्ती खूप प्रभावी आहे बरं का, कारण ती मानवी मनातील दोन महत्त्वाच्या भावनांना जाग करते. काहीतरी मौल्यवान गमावण्याची भीती आणि आदर मिळवण्याची गरज. जेव्हा त्यांना दिसतं की तुम्ही जगत आहात तर इतर लोकही तुमचा आदर करत आहेत, तेव्हा त्यांच्या मनात विचार येतो, जर कोणी त्यांना माझ्याकडून हिरावून घेतलं तर तेव्हाच ते प्रेरित होतात आणि त्यांना जाणवतं की त्यांना तुम्हाला थंड वागवलं आहे तर त्यांचंच नुकसान होत आहे, तुमचं नाही. पण सावध राहा, ही चाल भावनिक ब्लॅकमेलसाठी किंवा स्वस्त खेळांसाठी वापरू नका. तुम्ही काही सुपरस्टार आहात असं ढोंग करू नका. नैसर्गिक आणि खरे राहा, पण तुमच्या स्वतःच्या आयुष्याचे नायक व्हा. प्रतिष्ठेने प्रेम करा, भीक मागून नाही किंवा तुटपुंज्या गोष्टींसाठी समाधान मानू नका. त्यांच्यासोबत असो वा नसो, तुमच्या आयुष्यात जगा. नेहमी उत्कृष्ट निवड करा, कधीही सहज उपलब्ध असणारे नाही. तेव्हाच तुमच्या आजूबाजूचे प्रत्येक जण, अगदी ज्यांनी तुम्हाला एकदा गृहीत धरलं होतं ना, तेही तुम्हाला एक अनमोल खजिना मानू लागतील.
तुम्ही असे बक्षीस बना जे प्रत्येक जण जिंकू इच्छितो। हे तुमचे नवीन पातळी आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि जे लोक तुमच्या जीवनातून सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा तुम्हाला महत्त्व देत नसतील तर ते लोक नक्कीच तुम्हाला महत्त्व द्यायला लागतील। पहा, या गोष्टी जीवनामध्ये आचरणात आणून तर पहा, जीवन कसं अनमोल बनून जाईल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा अशा सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।